जानेवारी महिना म्हटलं की काय होतं, वेध लागतात संक्रांतीची. आणि संक्रांत म्हटलं की पटकन क्लिक होतात तिळाचे लाडू. तर आजची आपली रुचकर मेजवानी आहे तिळाचे लाडू. आणि सगळ्यात पहिली आपली प्रोसिजर काय असणार आहे, आपण इकडे गूळ घेतलेला आहे. साधारण आपण इकडे 1/2 किलो गूळ घेतलाय. आपल्याला गूळ पूर्णपणे वितळून घ्यायचा आहे. तो गूळ आपला वितळत आलेला आहे, तर आपण इथे थोडंसं तूप घालूया ह्याच्यामध्ये. 1 चमचा आपण तूप घेतोय. आता इथे आपण 2 प्रकारचे गूळ असतात. जेव्हा आपण तिळाचा लाडू करतो तेव्हा आपण चिकीचा गूळ घेतोय, आणि जेव्हा आपण तिळाची पोळी करतो तेव्हा आपण साधा गूळ घेतो. आता व्यवस्थित हे सगळं आपल्याला गूळ पूर्णपणे वितळून द्यायचं आहे, कारण त्याचा आपल्याला पाक करायचा आहे. त्याच्याशिवाय तुमचे लाडू कडक होणार नाही. आणि गूळ आपण व्यवस्थित तो वितळेपर्यंत ढवळायचा आहे, कारण कुठेही तो लागता कामा नये, तर तो करपेल गूळ तिकडे, म्हणून तो व्यवस्थित आपण ढवळत राहायचं आहे. आता आपण बघूया की आपला हा पाक तयार झालाय का. आपण एका वाटीत पाणी घ्यायचंय आणि त्यात हे गूळ जो वितळलेला आहे तो आपण ह्याच्यात घालायचा आहे. आणि तो घातल्यावर त्याचा असा गोळा झाला पाहिजे. हा गोळा झालेला आहे, आणि गोळा झाल्यावर आपण असा वाटीत आपटला की तो कसा आवाज येतो. हे इथे काढून घेऊया. आता आपण इकडे तीळ घेऊया. तीळ इकडे भाजून ठेवलेले आहेत. पॉलिश तीळ घेतलेला आहे साधारण 1/2 किलो. इथे दाण्याचा कूट घेतलाय साधारण 3 ते 4 चमचे. त्यानंतर काजू घेतोय, त्यानंतर मनुका आणि खोबरं किसून ते भाजून घेतलेलं आहे. आणि आता आपण हे सगळं मिक्स करूया. त्याच्यानंतर आपण ही वेलची पावडर आहे ही आपण ह्यात घालूया, साधारण 1 चमचा. आता आपण हे मिक्स केलेलं आपलं सारण आहे सगळं त्याच्यात घालणार आहोत. आणि आपण थोडं थोडं घालून बघायचंय की ते केवढं मिक्स होतंय, कारण पूर्ण तुम्ही घातलं आणि जर तुम्हाला गुळ कमी झाला आणि सारण जास्त झालं तरी तुमचे ते लाडू वळणार नाहीत. आपण हळूहळू थोडं हळूहळू ते मिक्स करूया. आणि तुम्हाला जर हे करता करता असं वाटलं की हे थोडंसं घट्ट होतंय, तर पुन्हा आपण थोडासा गॅस चालू करायचा आणि त्याच्यावरती मंद ह्याच्यावर हे करून घ्यायचं थोडंसं. आणि आता हे मिक्स झालेलं आहे. आपण ह्याचे लाडू वळायला घेणार आहोत. गॅस बंद करायचा आहे. आता हे गरम गरम आपण पटकन उचलू शकत नाही, म्हणून आपण काय करायचं, पाण्यामध्ये थोडासा हात बुडवायचा आणि लाडू वळायचे. छोटे मोठे तुम्हाला जशी साईज पाहिजे तशी तुम्ही लाडू वळू शकता, म्हणजे काय गरम आपल्याला लागत नाही. नाहीतर तुम्ही तुपाचा हात घेतला तरीही चालणार आहे. आता आपले हे ऑलमोस्ट सगळे लाडू आपण वळून झालेले आहेत. किती सोपे आहेत बघितले ना तुम्ही. अशा प्रकारे आपले सगळे लाडू वळून झालेले आहेत. आजची आपली रुचकर मेजवानी तिळाचे लाडू तयार आहेत.